इयत्ता 4च्या उपक्रमशील वर्गामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण या ठिकाणी आता नवरात्र या ठिकाणी चालू झालेले आहे, बरोबर। नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह, त्याला समूह दर्शक शब्द आहे नवरात्र। मग यामध्ये आपण काय करतो तर आदिशक्तीचं काय करतो तर आवाहन करत असतो। मग आदिशक्ती म्हणजे काय तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण आदिशक्ती म्हणजे महिला, स्त्री यांना आपण म्हणतो। मग आपली आई असेल, बहीण असेल, बरोबर, की पूर्ण या ठिकाणी पृथ्वी तलावर जिनं जीवनसृष्टी दिलेली आहे अशी शक्ती म्हणजे आपली आदिशक्ती, बरोबर। आणि अशा स्त्रीचा आपण या ठिकाणी काय करत असतो, उदे करत असतो, जागर करत असतो। परंतु आज आपण समाजामध्ये पाहतोय अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध स्त्रीपर्यंत त्यांची विटंबना करण्याचं काम करत आहे। तर समाजामधले काय करत आहेत, महिषासूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि अशा महिषासुरांचा वध करण्यासाठी आज आपण आपल्या वर्गामध्ये म्हणजे इयत्ता 4च्या वर्गामध्ये आपण काय करणार आहोत तर अशा महिषासूर मर्दिनीला या ठिकाणी आवाहन करणार आहोत की आमच्या या वर्गातल्या ज्या मुली आहेत त्यांचं तू रक्षण कर। आणि रक्षणासाठी स्वतः मुलींनी कणखर व्हायला हवंय हे आपण आज वर्गामध्ये ठरवणार आहोत। मग कसं तर हे महिषासूर आपल्याला दिसतात का रे, दिसत नाहीत। हे प्रत्येक व्यक्ती कोण आहे आपल्याला जाणवतो का नाही। पूर्वी आपल्याला दिसायचं कोण राक्षस आहे, कोण या ठिकाणी साधू आहे, परंतु साधूच्या वेशामध्ये आलेला सीतेला घेऊन गेला असा तो राक्षस आज या कलयुगामध्ये देखील असेच होत आहे। म्हणून समोरच्या व्यक्तीची आपण काय करणार आहोत, शहानिशा कशी करायची, बरोबर। आणि ते आज आपण काय केलं पाहिजे जाणून घेणार आहोत। म्हणून स्वतःचं रक्षण म्हणजेच आदिशक्तीचं रक्षण कोणावरही आपण अवलंबून राहणार नाही। अगदी लहान मुलगी असू नाही तर या ठिकाणी वयोवृद्ध स्त्री असू किंवा आपल्या मुलांनो तुम्हाला पण हेच ऐका, परस्त्री आपल्याला छत्रपतींनी आपल्याला खूप मोठी शिकवण दिलेली आहे। परस्त्री ही माते समानच आपल्याला वाटली पाहिजे। अशा या भूमीमध्ये आज आपण जगतो आहोत, अशा या भूमीमध्ये आज आपण शिकतो आहोत, अशा या भूमीमध्ये आपण श्वास घेत आहोत। या छत्रपतींच्या भूमीमध्ये आज आपण राहत आहोत। यांनी संस्कार या मातीमध्ये घडवलेले आहेत, अशा या मातीमध्ये आपण आज राहत आहोत। या संस्कारमय मातीमध्ये फक्त छत्रपतीच नाही तर तुकोराव असतील, ज्ञानेश्वर असतील यांनी देखील काय केलेली आहे, त्यांच्या संस्काराचे मोती आपल्या या ठिकाणी पेरलेले आहेत। म्हणून इयत्ता 4मध्ये आज आपण अट्टहासाने या ठिकाणी काय करणार आहोत, नवकर या ठिकाणी काय करणार आहोत, जागर करणार आहोत। या ठिकाणी मुली छान या ठिकाणी त्या 9 रंगाचे कलर घेऊन आलेले आहेत। या मुली सांगतील आपल्याला तर नवरात्र म्हणजे काय, या जे कलर आहेत त्यांचा अर्थ काय, आणि आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे भोंडला म्हणजे काय, आपण उठतो, दांडिया घेतो आणि खेळायला रास गरबा चालू करतो। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते, आपण ज्या ठिकाणी भोंडला घेतो त्या भोंडल्याचा अर्थ काय, तो भोंडला कशासाठी आपण खेळत आहोत, ते खेळल्यामुळे काय होतं, ते का परंपरा पडलेली आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आज आपण ते केलेलं आहोत। पण सगळ्यात महत्वाचं आज आपण या ठिकाणी करण्याचा उद्देश हाच की समाजामध्ये चाललेली ज्या विकृत घटना आहेत, ज्या दोष आहेत त्याच्यामध्ये आपण अडकायचं नाही, त्यामध्ये उदाहरण आपण व्हायचं नाही। म्हणून प्रत्येक मुलीनी आणि मुलांनी दोघांनीही या ठिकाणी काय करायचं आहे तर आपले जे डोळे आहेत ते चाणाक्ष ठेवायचे आहेत। आपल्याला जी त्वचा दिलेली आहे, त्वचेचं काय होतं रे, त्वचा काय आपलं ज्ञानेंद्रिय, बरोबर, त्याच्यातून आपल्याला कोणतं ज्ञान मिळतं, व्हेरी गुड, स्पर्श ज्ञान मिळतं। मग स्पर्श कोण आपल्याला कशा पद्धतीने करतोय हे आपल्याला काय केलं पाहिजे, समजलं पाहिजे। आपण गुड टच बॅड टच शिकलो, बरोबर, परंतु केलेला स्पर्श देखील कसा असावा हे आपल्याला काय केलं पाहिजे, समजलं पाहिजे। स्त्री ही कशीही असू दे, अगदी व्याभिचारी देखील स्त्री असेल तरी ती आपल्यासाठी कशी पाहिजे, चांगलीच पाहिजे। ती तिच्या आयुष्यामध्ये कशीही असून दे, परंतु आपण तसा विचार करायचा नाही। त्यामुळे आपण समाजामध्ये उद्या जाऊन तुम्ही काय होणार आहात, आज तुम्ही बालक आहात,
उद्या जाऊन तुम्ही प्रौढावस्थेमध्ये जाणार आहात, उद्या तुम्ही वृद्ध होणार आहात. म्हणजे काय तर आपल्या या सगळ्या फेरामध्ये तुम्ही देखील फिरणार आहात. परंतु समाजामध्ये आपल्याकडे कोणी बोट केलं नाही पाहिजे. मुली असून देत नाही तर मुलं असून देत, आपण तसला कोणताही वेगळा विचार करायचा नाही. आपण कोणाच्याही बलीचा बकरा व्हायचं नाही, हे आज आपण ठरवणार आहोत. आणि या नवकोट नारायणीसाठी आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत, उपक्रम घेणार आहोत. तर आपल्या वर्गातील मुली या ठिकाणी काय झालेल्या आहेत, नवकोट नारायणी म्हणजेच काय तर झालेल्या आहेत. तर सगळ्या मुलींसाठी मी आता हे करेल, एक अतिशय सुंदर पहा या ठिकाणी आता मुली आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुली तयार झालेल्या आहेत. नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. नवरात्री धर्मावर, अनितीवर आणि अस्त्यावर सत्याच्या विजयीचे प्रतीक आहे. नऊ दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु 2 नवरात्री विपरीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याभोवती फेर धरण्याचा हा कार्यक्रम असतो. गुजरातमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.